3 मार्च 2024ला आहे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन. या दिवशी मंत्र पठण, उपासना, बावणी, श्री गजानन महाराज विजय ग्रंथचं पठण केल्याने सुख, शांती आणि समृद्ध होण्यास नक्कीच मदत होते, असे भक्तांचे अनुभव आहेत. संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिवसावर विशेष सेवा, उपासना कशी करावी ते जाणून घेऊया. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिन आहे. तो रविवारी 3 मार्च 2024 रोजी साजरा केला जाईल. महाराजांचा जन्म स्थानाबद्दल कोणतीही माहिती नाही. दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातील हिंदू दिनदर्शिकानुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना 7व्या दिवशी महाराजांचा प्रगट दिन, एक शुभ दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरात उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी असे विधी या दिवशी येथे पार पडतात. या दिवशी देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शेगावप्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भरपूर उत्सव आयोजित केले जातात. गणगण गणात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड मंत्र जप करत असत असे सांगितले जाते. यामुळेच त्यांना गजानन महाराज असं नाव पडलं. शेगावचे संत म्हणून ओळख आहे. गणगण गणात बोते या नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. शेगाव निवासी संत गजानन महाराज यांना श्री दत्त गुरूचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते. बिंदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुळू नावाच्या एका पुस्तकात महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे असं लिहिलं आहे, अशी माहिती आहे. शिवाय संत गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तावर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असत. सर्व भक्तांचा अनुभव आहे आणि तो आताही आहे. श्री गजानन महाराज बावनी स्तोत्र हे गजानन महाराजांचे प्रिय स्तोत्र आहे. श्री गजानन महाराज बावनी या स्तोत्राचे रोज पठण वाचन केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि आयुष्यात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. संत गजानन महाराज बावनी ही प्रत्येक भक्ताने नियमित पठण करावी. मात्र श्री संत गजानन महाराज बावनी प्रत्येक भक्ताला पठण करणे शक्य नसेल तर शेगाव निवासी श्री गजानन महाराज प्रकट दिना दिवशी ही उपासना केल्याने त्याचे योग्य फळ आपल्याला मिळत असतं, असंही सांगितलं जातं. श्री संत गजानन महाराज प्रगट दिना दिवशी सकाळी स्नान वगैरे करून व्रत उपासनेचा संकल्प करावा. घरातील स्वच्छ कपड्यावर श्री गजानन महाराज यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी. लाल कपडा शक्यतो वापरावा. सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे. कुंकू लावून, तिळक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावा. गणगण गणात बोते या मंत्राचा अखंड जप करत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करावा. याचबरोबर हातात फुले घेऊन गणगण गणात बोते हा जप करत हार, फुलं, धूप, दीप महाराजांना अर्पण करावी. जमल्यास झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नंतर श्री संत गजानन महाराज बावनी स्तोत्र वाचन करावे. शिवाय या दिवशी अनेक भक्त श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सुद्धा करतात. श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण केल्याने इष्ट फल प्राप्ती होते, असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे. ज्याप्रमाणे एकदा तरी वर्षातून श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे, तसेच वर्षातून एकदा तरी पारायण नक्की करावे, असं गजानन विजय ग्रंथात वर्णित आहे. मात्र या गजानन विजय ग्रंथाचे प्रकार कोणते आणि ते कसे करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते. तुम्हाला जर या दिवशी पारायण करायचे असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे काही प्रकार समजून घेऊया. पारायण नेहमी मनापासून आणि भक्तिभावाने करावे. केवळ दिखावा करण्यासाठी किंवा
दुसरा करतो म्हणून केलेले वाचन योग्य नाही असे म्हणतात. याचबरोबर दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणं सुद्धा योग्य नाही. इतरांपेक्षा लवकर वाचन करता येते म्हणून स्पर्धात्मक वाचन करणे सुद्धा अयोग्य आहे. पारायण करताना अगदी स्पष्ट आणि भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन किंवा मानधन घेऊन केलेले वाचन सुद्धा योग्य नाही असे म्हणतात. वाचनातून बोध घेणे किंवा शिकवण घेणे तितकंच आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू इच्छित असाल तर त्यातील एक असनी पारायण नक्की करावं. हे पारायण एका दिवसात एकाच वेळी केले जातं. एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचं पारायण केलं जातं. संत कवी दासगणू यांनी गुरुपुष्य अमृत योगावर एक असनी पारायण करण्याचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं आहे. याचबरोबर अनेक भक्तांना गजानन महाराज प्रगट दिवसावर सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असतात. याचं बरोबर श्री संत गजानन महाराज प्रकट दिवसावर एक दिवसीय पारायण सुद्धा करतात. शिवाय श्री संत गजानन महाराज हा प्रकट दिन शुभ दिवस मानला जातो. या दिवशी या प्रकारे पारायण करून ते श्री गजानन महाराज यांच्या चरणी अर्पण केले जातो. त्याचं यथायोग्य फल नक्कीच प्राप्त होतं असं म्हणतात. त्यानंतर 3 दिवसीय पारायण आणि साप्ताहिक पारायण सुद्धा केलं जातं. शिवाय गुरुवारचं पारायण अनेक जण करतात, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आणि शुभ दिन म्हणून भक्तांचा मानला जातो. भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्तानं एक अध्याय वाचून आणि सगळं मिळून 21 अध्यायाचं पारायण पूर्ण करणे अशी गुरुवारच्या पारायणाची पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण आणि 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्तांचे एक पारायण पूर्ण होत असते. त्याच भक्तांना द्विगुणित लाभ मिळतो असं सांगितलं जातं. त्यानंतर चक्री पारायण आणि संकीर्तन पारायण पद्धत सुद्धा आहे. शिवाय सामूहिक पारायण सुद्धा केलं जातं. हे पारायण एकाच दिवसात एकापेक्षा अनेक भक्तांना एकाच दिवशी एकाच जागेवर बसून एकाच वेळी पारायण करायचं असतं. यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात 21 अध्याय वाचन करतात. प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी हे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातं. त्याची सुद्धा अनेक पटीने लाभ होतात असं म्हटलं जातं. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, आध्यात्मिक, महान योगी, भक्तवात्सल्य होते असे म्हणतात. पालखीच्या माध्यमातून संत गजानन महाराज अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोचले. मानवतेला सदाचार संपूर्ण करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी 2 वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती असं म्हणतात. दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली. ऋषीपंचमीला सूर्याची पहिली किरण जमिनीवर पोचल्यावर त्यांचा प्राण अनंतात विलीन झाला असे म्हणतात. तर अशा प्रकारे 3 मार्च या दिवशी मंत्रपठण